ट्रेनमध्ये इतकी जास्त गर्दी होती. हा सुंदर व्ह्यू मी कुठेच नाही पाहिला. ही चक्क 190 युरो पर नाईट लागून. वाव. पिलूसाठी बेड होता आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं, कारण त्यांनी माझ्यासाठी इतकं काही केलं, तर माझी पण इच्छा होती की मी पण त्याच्यासाठी काहीतरी करू. आणि हाय, गुड मॉर्निंग. तर आज फायनली सॅटर्डे आहे आणि आम्ही आज जाणार आहोत फिरायला. राघव गेलाय फ्रेश व्हायला, मी आणि माझे पिल्लू आणखी नाही बेडमध्ये. आम्ही दोघी जणी पण आता लवकर उठू आणि फ्रेश व्हायला लागू. मला वाटतं 9:30 वाजताची ट्रेन आहे आमची. 9:30ची एक आहे, 10:30ची एक आहे. ज्या ट्रेननी पॉसिबल होईल, पिल्लूचं सगळं आवरून होईल, त्या ट्रेननी आम्ही निघू. घरातून निघण्यासाठी आम्ही तर रेडी झालो आहे. पिल्लूला आधी खाऊ घालायचं आहे, मग ती डायरेक्ट आता तिच्या वागणमध्ये झोपून जाईल. तिची आता एक नॅप तिची झालेली आहे. आम्ही पण चहा वगैरे घेऊ आणि आता निघू. 20 मिनिटांनी आमची ट्रेन आहे. मायरा, शोना, मम्मम कर. आम्ही प्लॅन केला होता 9:30च्या गाडीने निघायचा, मग 10:30च्या गाडीने निघायचा प्लॅन केला आणि आता आम्ही निघतोय 11:30च्या गाडीने फायनली. राघव सुद्धा रेडी झाला आहे, त्यांनी सगळं आवरलं आहे. पिलूची वागण, तिचं सगळं सामान व्यवस्थित घ्यायचं, आम्हाला जे काय लागणार आहे तिकडे स्टेला ते सगळ्या गोष्टी घ्यायच्या. जेवण बनवलं पिल्लू आणि हा, जेवण पण त्यानेच बनवले आजचं. आता आम्ही पोहोचलोय बानहॉफ वरती. बानहॉफ म्हणजे रेल्वे स्टेशन, एकदम आमच्या समोरच रेल्वे स्टेशन आहे. आता भरले कसलं तिथं बघ नाही. सॅटर्डे असल्यामुळे ट्रेनमध्ये इतकी जास्त गर्दी होती, पण आमच्याकडे वागन असल्यामुळे त्यासाठी स्पेसिफिक जागा असेल. सरको हे थांबा. या ट्रेननी आम्ही आलो आहे आणि जिथे लोकेशनला आम्ही उतरलो आहे त्या रेल्वे स्टेशनच्या समोरचा हा व्ह्यू आहे. किती सुंदर दिसत आहे. म्हणजे मी आजपर्यंत इतके रेल्वे स्टेशन्स पाहिलेत, पण इतका सुंदर व्ह्यू मी कुठेच नाही पाहिला. किती छान आहे हे. वाव. व्ह्यू घ्यायचा आहे. काय म्हणतेस, कसं वाटतंय? खूप छान. म्हणजे ते बघ तिथे कसं बसलंय ते. हा, बोल बोल. मी आतापर्यंत इतकं आपण फिरलोय, पण इतकं सुंदर रेल्वे स्टेशनचा व्ह्यू. म्हणजे आपण इकडे बानहॉफ आहे, इथून इथं उतरलोय आणि हा view. हे खूप सुंदर होतं. म्हणजे सगळंच ठीक आहे, बट दिस इज सो 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 हॅपी. खूप लाईव्हली वाईब. आम्ही ज्या लोकेशनला आलो आहे त्याचा व्ह्यू थोडाफार असा आहे. तर यांच्या रेल्वे स्टेशनवरती, बानहॉफवरती, हे असं सगळीकडे त्यांनी दाखवलं आहे की हा व्ह्यू कसा दिसतो. या सिटीच्या वाईब्स सुद्धा खूप डिफरंट आहेत. थोडं ओल्ड वाईब्स आहेत, सोबतच टुरिझम असल्यामुळे त्या टुरिस्टवाला लाईव्हली प्लेसही वाटतंय. तिकीट दाखवावं लागणार आहे का त्यांना? दाखव तरी. अच्छा, 1 किलोमीटर चालेल. हो, खूप छान जागा शोधून काढलीस आणि मला समजलं तू कुठली जागा शोधून काढलीस. ही जागा एकदा आपण ट्रेनमधून जाताना पाहिली होती आणि मी म्हटलं होतं की किती सुंदर बीच आहे, ते शोधून काढ. चला, थँक्यू. त्या साईडला आहे. बघूत नंतर काही चना मना आणायचा असला तर. पोचलोय आपण. छान आहे.
सगळं छान आहे. तू चूज केलेलं लोकेशनच खूप सुंदर आहे. राघव, तसं तुला कधी कधी खूप छान प्लॅन्स असतात बरं का. फायनली 2-3 दिवस लेट का होईना, पण आम्ही आमच्या 3ऱ्या ॲनिव्हर्सरीसाठी सेलिब्रेशन करण्यासाठी कुठेतरी आलो आहे. आता मला पुढे आम्ही कुठे स्टे करतो आहे, काय करतो आहे, काहीच माहिती नाही आहे. हे मी तुम्हाला दाखवेन. आता हा जो रस्ता आहे खाली जायचा, तो पाहून इतकं छान वाटतं आहे. आणि आपण आता लेकच्या फार जवळ जातो आहे, हो ना. ओ माय गॉड, किती सुंदर लोकेशन आहे. पिल्लूला थोडंसं जपून घे. ओ माय गॉड, खूप जास्त स्टीप. तुम्हाला पाठीमागून पक्ष्यांचा सुद्धा आवाज येत असेल. इतकी शांतता आहे. रस्त्यावरती लोक नाही आहेत. मग झालं बस. ज्यांनी जर्मनीमध्ये स्कूटर्स पाहिल्या नाही आहेत त्यांच्यासाठी हे. पुढे तुम्हाला दिसत असतील 2 जण स्कूटरवरती चालतात. इकडे फक्त समरमध्ये स्कूटर किंवा आपल्या ज्या मोपेड्स वगैरे असतात ते चालवू शकतो. पण टॅक्सीमध्ये आपल्याकडे हे नाही आहे ना रे, किंडर सीट नाही आहे ना. मला वाटतं किंडर सीट नसली तरी ही जी सीट आहे ना त्याला काहीतरी ॲडजस्ट करून देऊ शकतात ते. विचारू शकतो आपण. तू आता मला लेकच्या एकदम बीचवरती आणलेलं आहे. आपलं हॉटेल कुठलं आहे आता? ओ माय गॉड, सिरियसली? जस्ट लुक ॲट दिस. हे आहे आमचं हॉटेल श्लॉसबर्ग आणि इकडे आहे लेक. या हॉटेलसाठी चक्क 190 युरो पर नाईट राघवनी आत्ता पे केले. जवळपास 20,000 रुपये इंडियातनुसार. आणि 20,000मध्ये आपल्याकडे एखादं 5 स्टार हॉटेल तर आरामातच मिळून जातं. 2 पर्सन थांबू शकतात इतकीच जागा होती त्या लिफ्टमध्ये. त्यामुळे राघव खालीच थांबला. तो आता येईल वरती. सिरियसली खरंच किती सुंदर रूम आहे ही. एकदम जशी दाखवली तशीच निघाली का रे, का वेगळी होती? वाव. पिलूसाठी बेड पण दिलाय. इकडे वर्कसाठी थोडी जागा पण आहे. आणि व्ह्यू हा आहे आमच्या स्टेचा व्ह्यू. याआधी माझ्या बर्थडेला एक असंच बुक केलं होतं आम्ही किन्सेमध्ये. ते सुद्धा लेक व्ह्यूज होतं आणि ते पण मला खूप आवडलेलं. आणि हे त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे. वाव. थँक्यू राघव. मायराला तिच्या बेडमध्ये टाकलं खेळण्यासाठी. ती पण बराच वेळ त्यामध्ये खेळत बसली होती. ओ माय गॉड, काय काय याच्यामध्ये? बियर, वासर, पेप्सी, वाईन, शॉर्ले. हो, ओपन कर रे दरवाजा. वेलकम. निघायचं. आमच्या स्टेमध्ये ना स्पा सुद्धा इन्क्लुडेड होता आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं. त्यांनी आम्हाला इथला स्पा एरिया दाखवला आणि तो इतका सुंदर होता. म्हणजे अगदी एकदम ग्रीसवाल्या वाईब्स देणारा होता. एकदम सांतारोनीवाल्या वाईब्स येत होत्या इथून. आता आम्ही निघतोय बाहेर एक्सप्लोर करायला. त्यानंतर मी सुद्धा राघवसाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलंय. कारण त्यांनी माझ्यासाठी इतकं काही केलंय तर माझी पण इच्छा होती की मी पण त्याच्यासाठी काहीतरी करू. आणि मी काय केलंय हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की कळेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.